के.टी. सूर्यवंशी यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न। सविस्तर वृत्त असे की जलसंधारण विभागातील प्रामाणिक अधिकारी के.टी. सूर्यवंशी माननीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित साक्री तालुक्याला नंदनवनाचे स्वरूप देण्यासाठी बरडमाळ राणाचे हिरवेगार नंदनवन करण्यासाठी प्रशासकीय सेवेतील प्रामाणिक व्यक्तिमत्वाचे धनी असलेले रावसाहेब के.टी. सूर्यवंशी आज 61व्या वर्षात पदार्पण करीत आहेत। त्यांनी 60 ओलांडी भविष्यात राजकारणात आल्यास आणि आपण सर्वांशी त्यांना बळ दिल्यास, प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिल्यास, भविष्यात त्यांना विधानसभेत उमेदवारी मिळाल्यास ते विजयश्री खेचून आणतील असे प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे रावसाहेब के.टी. सूर्यवंशी, असे गौरवोद्गार माननीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी के.टी. सूर्यवंशी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त व्यक्त केले। पुढील आयुष्य चांगल्या रीतीने जाईल आणि आमच्या बरोबर निश्चितपणाने काम करण्याची संधी त्यांना मिळो अशी परमेश्वराने प्रार्थना करतो आणि तुम्हालाही विनंती करतो। एक असं उमद नेतृत्व आहे, प्रेम नेतृत्व आहे, आपल्या सर्वांना घेऊन चालणारं असं नेतृत्व आहे। त्या नेतृत्वाला ताकद शक्ती देण्याचं काम आता तुमच्यावर अवलंबून आहे। तुम्ही जेवढी ताकद द्याल, जेवढी शक्ती द्याल, तेवढं ते चालू शकेल। कारण की काय आहे, जे काय घडवणारे आहे ते तुम्ही घडवणारे आहे, आम्ही मार्गदर्शन करणारी माणसं। आणि त्याच्यामुळे तुम्ही इथे आलेल्याने प्रत्येकाने जर ठरवलं त्या नेतृत्वाला ताकद द्यायचं तर नेतृत्व उभं राहू शकते आणि तुम्ही आलात म्हणजे निश्चितपणाने त्यांच्या पाठीमागे उभं राहा, त्यांना शक्ती द्याल एवढे निश्चितपणाने सांगतो। हा अभिष्टचिंतन सोहळा चिपलीपाडा येथील फार्म हाऊसवर संपन्न झाला। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित, प्रमुख अतिथी माननीय खाताई गावित, माननीय आमदार डी.एस. अहिरे, रावसाहेब के.टी. सूर्यवंशी, सौ रेखाताई सूर्यवंशी, आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष यशवंत पवार, उपाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य खंडू शेठ कुवर, सामाजिक कार्यकर्ते वसंतराव घरटे, सरपंच संजय खैरनार, पंचायत समिती सदस्य रवींद्र खैरनार, शरद शिंदे, बाजीराव पगारे, चिपलीपाड्याचे सरपंच आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित म्हणाल्या, रावसाहेब के.टी. सूर्यवंशी एक प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून जलसंधारण विभागात त्यांचा नावलौकिक होता। सेवानिवृत्तीनंतर राजकारणात येताना त्यांच्याकडे असलेल्या उत्कृष्ट संघटन कौशल्याचा, माणसे जोडण्याचा त्यांचा स्वभाव लक्षात घेता साक्री तालुक्याचे नेतृत्व त्यांनी केल्यास ते निश्चितच यशस्वी होते। अनेक पुरस्कार मानसन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आले। आमदार मिळेल आणि ज्या व्यक्तीकडे आपण जाऊन आपले प्रश्न वेळोवेळी सांगू शकतात आणि सुटू शकतात। आपण सर्वजण या ठिकाणी के.टी. राव साहेबांवर खूप प्रेम करतात, म्हणून आज त्यांच्या वाढदिवसाला आपण सगळेजण आलेला आहात। महायुतीचे कार्यकर्ते यांचा विश्वास त्यांनी संपादन केलाय। भविष्यातील वाटचालीसाठी अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर हिनाताई गावित यांनी दिल्या। आमदार डी.एस. अहिरे, माजी आमदार वसंतराव सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चौरे, जिल्हा परिषद सदस्य धीरज अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आमदार डी.एस. अहिरे, बाजीराव पगारे, संजय खैरनार, रवींद्र खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी व्यासपीठावर पश्चिम पट्ट्याचे सरपंच ईश्वर माळचे, खरगाव, गोकुळ गवडी, महूबंद, किरण बागुल, मळगाव, वसंत अहिरे पोखारे, जालमसिंग देसाई बोडरीपारा, अनिल कोकणी, मांजरी राजू कोकणी, राईनपाडा, सुनील चौरे, मापलगाव, माडमाथा परिसरातील चौपाडे सरपंच धनु शेठ, दातर्ती सरपंच हिरामण चौरे, जामखेड सरपंच विजय बहिरम, कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष संजय भदाणे, रितेश ठाकरे, सरपंच काडभीर, अंकुश बेडसे, को देवेंद्र भदाणे, फोपादे, तुळशीराम माळचे, वर्सू, सुनील पाटील वासदरे, विनोद बेडसे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर उद्योजक सागर बेडसे, निजामपूर शहर भाजपाचे अध्यक्ष दशरथ शेलार, भटू बेडसे, कोरडे, पुनाजी पिंपडे, कैलास राठोड, पेटले, चिपलीपाडा येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियंता अर्जुन तोरवणे यांनी तर सूत्रसंचालन सेवानिवृत्त प्राचार्य एस.डी. पाटील यांनी केले। शेवटी आभार सत्काराला उत्तर देताना रावसाहेब के.टी. सूर्यवंशी यांनी आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। साहेब एकदम तरुण आहेत आणि ताईंसाठी आपण जीवाचं रान करू आणि ताई आणि साहेब पुढे जावं, हीच आपली परमेश्वराजवळ हे आहे। आपल्या स्वतःसाठी आपल्याला काय खूप काय अपेक्षा नाहीये। ताईंसाठी आणि साहेबांसाठी आपल्याला कार्य करायचे आहे, ते जे सांगतील त्या हिशोबाने आपण काम करू। आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्रमंडळी आलेले आहेत, बहुतेक सरपंच भरपूर आलेले आहेत, सर्व ग्रामस्थ आलेले आहेत। मी सर्वांचं आभारी आहे। मला असंच माझ्यावर प्रेम करा, साहेबांवर आणि ताईंवर प्रेम करा
आणि सर्व आपल्या पुढच्या याच्याने भविष्यासाठी ताईंसाठी आणि साहेबांसाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपण करणार आहोत आणि करायला तयार राहा. माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व हजर आले, सर्वांनी जातीने उपस्थिती दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे, खूप खूप आभारी आहे. ओके, थँक्यू.